हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आहे शुक्रवार, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि हे फ्लिपकार्टवरनं पार्सल आलेलं आहे. तर ही टॉयलेट चेअर मागितली होती. माझ्या मिस्टरांना कमरेचा त्रास आहे, खाली बसता येत नाही म्हणून मग ही मागितली होती. त्याच्यानंतर 2:30 वाजता आम्ही सिलेंडरवाल्याला बोलवला गॅसची शेगडी चेक करायला. एका साईडचा बर्नर 4 बर्नरची माझी शेगडी आहे. तर पहिलाच बर्नर आहे तो जर कमी करायला गेलो की तो बंद होतो. तो चेक करून घेतला आणि पाईपची गॅरंटी संपली होती, वॉरंटी मुदत संपली होती. मग एक्सपायर झाला होता तो. मग तो चेक करून घेतला. आता संध्याकाळचे 5 वाजले आणि मी टेरेसवरती आलेले आहे कपडे काढण्यासाठी. तर सनसेट आता होत आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मग तुम्हाला ही शिर्डी दाखवली मी थोडं वरचा परिसर. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. मी चपाती करते. तर एक तरी चपाती करायला लागते. घरात 3 माणसं. तर एकाला मी 1 चपाती, एकाला ज्वारीची भाकरी, मला भात असं केलं. तर आता एका चपातीसाठी मला पीठ भिजवायला लागलं आणि 1 चपाती करायला लागली. तर आता चपाती करून घेते, ज्वारीची भाकरी करून घेते आणि मूग, हरभरा, मटकी असं भिजत घातले होतं. त्याचंच अशी रस्स्याची भाजी करणार आहे. तर ती भाजी पटकन करून घेते. आता चपाती झाली, आता लगेच भाकरी घालून घेते. 2च भाकरी घालायच्या आहेत. तर त्या तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो आणि जे हरभरे भिजत घातले होते ते थोडे मिक्सरला फिरवून घेतले आणि कोथिंबीर फिरवून घेतलं. नंतर कुकर ठेवला. कुकरमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकलं. तो मसाला टाकला आणि मग आपले घरात जे हळद, मीठ, सर्व जे असतं ते टाकलं. नंतर ते धुवून घेतलेले हरभरे टाकले आणि कुकरला 3 शिट्या घातल्या. अशी मी हरभऱ्याची भाजी करते, पण छान होते हरभऱ्याची भाजी. मसाल्याची गरज लागत नाही. आणि मग नंतर मी भांडी केली. भांडी किचन करून घेतला लगेच. मग आम्ही जेवायला बसलो. तर किचन साफ झालेलं आहे. आता शेगडीवरती हे लावून घेते, जाळ्या लावून घेते. भाजी झालेली आहे, किचन साफ झालेलं आहे, भांडी झालेली आहेत.
त्या दोघांना मी जेवायला हाक मारली तर ते म्हटले 5 मिनिटं थांब. मग मी म्हटलं 5 मिनिटं थांबण्यापेक्षा सकाळसाठी जे लागतं ते भिजत घालावं. तर मी हरभरे एका वाटीमध्ये कडधान्य भिजत घातलं आणि एका वाटीमध्ये बदाम भिजत घातले आणि मग आलेत ते दोघं जण जेवायला. मग लगेच जेवायला वाढून घेतलं. मग आम्ही जेवलो. जेवून झाल्यानंतर मग मी भांडी वगैरे घासून घेतली. तर आता इथे मी जेवायला वाढते त्यांच्यासाठी आणि मुक्तानी चपाती आणि रात्री गुरुवार होता तर आम्रखंड आणलं होतं. मग आम्रखंड बरोबर तिने चपाती खाल्ली आणि त्यांना ज्वारीची भाकरी आणि ही भाजी दिली आणि मी भात होता, खिचडी भात केला होता तर तो खाल्ला. जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासली. आता इथे मी शिमला मिरची चिरून ठेवते. रात्रीची भाजीची तयारी करून ठेवली की सकाळी उठल्यानंतर लगेच भाजी घालता येते. तर असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन. तर इथे काहीतरी चावलेलं आहे. बाय.